विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं मिशन मराठवाडा सुरू केलंय। देवेंद्र फडणवीसांनी आज मराठवाड्याच्या भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे। फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बैठक सुरू आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला, त्यामुळे आता भाजपचं मराठवाड्याकडे विशेष लक्ष आहे। बैठकीसाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार प्रीतम मुंडे, प्रशांत बंब सागर बंगल्यावरती दाखल झाले। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी महत्त्वाची बैठक आहे। मराठवाड्यातील आमदारांची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। बैठक सुरू झालेली आहे। भाजपचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। लोकसभेमध्ये मराठवाड्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला आणि त्या पार्श्वभूमीवरती आता भाजपनं मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि म्हणूनच ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। बैठकीसाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार प्रीतम मुंडे आणि प्रशांत बंब सागर बंगल्यावरती पोहोचलेत। या सगळ्यांमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेला ज्या पद्धतीने फटका बसला तसा फटका बसू नये यासाठी भाजप आत्तापासूनच तयारीला लागलेला आहे आणि त्यामुळेच मराठवाड्यातील महत्त्वाच्या नेत्यांची, आमदारांची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झालेली आहे। मराठवाड्यावरती भाजपनं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक होतीये। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याला जो भाजपला फटका बसलेला आहे तसा फटका आता त्याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होऊ नये यासाठी भाजप खबरदारी घेते आणि म्हणूनच मराठवाड्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। बैठकीसाठी मंत्री अतुल सावे, माजी खासदार प्रीतम मुंडे, प्रशांत बंब सागर बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। अक्षय कुडकेलवार या बैठकीवरती माझे सहकारी लक्ष ठेवून आहेत। अक्षय, तृप्ती, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात भाजपाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि याच पार्श्वभूमीवर आज भाजपनी मराठवाड्यातील आमदारांची एक महत्त्वाची बैठक ठेवलेली आहे। या बैठकीला मराठवाडा, विशेषतः औरंगाबाद विभागाची जबाबदारी ज्यांच्यावरती असे मंत्री अतुल सावे, यासोबतच प्रीतम मुंडे ज्यांच्यावरती बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे, आणि प्रशांत बंब, यात हे तिघ जण आले आहेत। आणखी भाजपाचे मराठवाड्यातले खासदार आणि आमदार प्रमुख नेते जे आहे या बैठकीला उपस्थित होतील। प्रामुख्यानं ज्या पद्धतीचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपाला मराठवाडा विभागातनं बसलेला आहे, तर त्याची भर कशी विधानसभेमध्ये भरून काढायची, यासोबतच विधानसभा निवडणुकीसाठी काय वेगळी रणनीती करता येईल जेणेकरून आपल्याला जे नुकसान लोकसभेत झालं होतं तशा पद्धतीचं नुकसान होऊ नये, यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं मराठा कार्ड असेल, जरांगे फॅक्टर असेल, हा मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात चालला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः देवेंद्र फडणवीस या मराठवाड्यातील नेत्यांसोबत चर्चा करतायत आणि या चर्चेमध्ये काही सूचना देखील प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात येईल आणि एकंदरीत भाजपाचं संघटन मराठवाड्यात कसं मजबूत करता येईल आणि याचा तातडीने भाजपाला विधानसभेत कसा फायदा करून घेता येईल या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक। अक्षय, मराठवाड्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांची ही बैठक आहे। अशोक चव्हाण काँग्रेसमधून भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। मराठवाड्यातले मोठे नेते आहेत, ते सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत का? अद्याप अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहिले नाहीयेत, मात्र आत्ताशी सुरुवात झालेली आहे या बैठकीला। आणखी देखील काही महत्त्वाचे नेते हे बैठकीला पोहोचतायत। त्यामध्ये अशोक चव्हाण या बैठकीला उपस्थित राहतात का हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासोबत आपण जर बघितलं तर अपेक्षित आहे की राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या बैठकीला असतील, कारण त्यांचा जरी अहमदनगर आणि राऊरी हा भाग त्यांचा असला तरी त्याचा जो सीमेपलीकडचा भाग काहीसा मराठवाड्याला लागून आहे, त्याचा उपयोग देखील करता येऊ शकतो। मराठा समाजाचे एक मोठे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आहे। या अनुषंगाने ही दोन बडी नावं या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, मात्र याचं उत्तर आपल्याला काही वेळात कळेल। तृप्ती, अक्षय, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।